जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. तेव्हा जे मी उत्तर दिलं होतं आईला तेच उत्तर आता मी तुम्हाला देतो. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. म्हणजे तुमचा होकार समजायचा ना मी? तुम्ही नाही त्या अशा ऍक्सिडेंटच्या वगैरे बातम्या नका वाचत जाऊ. मग दिवसभर घरात एकट्या असता आणि काहीतरी निगेटिव्ह विचार करत बसता. पेशंटचं नाव काय? त्याच्याजवळ लायसन्स किंवा आयडी प्रूफ असं काहीच सापडलं नाही. पासपोर्ट सापडला तो खिशात, पण तोही चिखलाने खराब ओला झालेला होता. आईने जर डॉक्टर काकांशी लग्न केलं तर तिला पुढच्या आयुष्यासाठी चांगली सोबत मिळेल असं मला वाटलं. सर राऊंड अपला येत आहेत. पेशंट आला का शुद्धीवर? नाही सर. बरं रिपोर्ट्स आलेत त्याचे? हो सर, फाईल मध्ये आहेत. ब्लड रिपोर्ट्स आहेत, एक्सरेज कुठे आहेत? सर तुमच्या कॅबिन मध्ये ठेवले. होय का? ठीक आहे, निघा तुम्ही. काय औषधं द्यायची ते मी तुम्हाला सांगतो. ओके सर. निघा. पेशंटचं नाव ऍड्रेस काही कळलं का? अजून काहीच कळलं नाही. कॉन्स्टेबलचा आमचा फोन येणार होता, त्याच्याच फोनची वाट बघतोय. आला वाटतं. हॅलो टिपरे, बोला. काय बातमी आहे? जाधव पॉइंट लक्षात ठेवा. हां, काय म्हणताय? गाडीचा नंबर कळलाय? ठीक आहे ठीक आहे. आरटीओ मध्ये पाठवलंय? आरटीओ कडून काय माहिती मिळाली? या नंबरच्या गाडीचा ओनर गिरीधरलाल शर्मा आहे. गिरीधरलाल शर्मा. ठीक आहे ठीक आहे. बरं काय म्हणतोय शर्मा? काय माहिती मिळाली? ही गाडी हॉटेल नवरंगला भाड्याने दिली होती. त्याचा तो बिझनेस आहे. ओके, पुढे? म्हणजे तुम्ही आता हॉटेल नवरंग मध्ये जाताय. बरं पासपोर्टचं काय झालं? पासपोर्ट ऑफिस मध्ये पाठवलंय? तिकडून काय माहिती मिळते? काय म्हणते? या माणसाचं नाव शंतनू आहे आणि पासपोर्ट दुबईचा आहे. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही आता हॉटेल नवरंग मध्ये जाऊन सगळी माहिती मिळवून घ्या. हा त्या हॉटेलचा मालक आहे का? स्टाफ मध्ये आहे का? की रूम मध्ये कुठल्या राहायला आलाय? सर्व माहिती घ्या आणि तेही लवकर. हे बघ, मोठे साहेब रात्री राऊंड मारायला येणार आहे. त्या अगोदर सगळी माहिती कळली पाहिजे. कळलं? ठीक आहे, चल. सर यांचं नाव शंतनू आहे आणि पासपोर्ट दुबईचा आहे. हो कळलंय मला. शंतनू, त्याचं नाव शंतनू आहे आणि पासपोर्ट दुबईचा आहे.
म्हणजे जयाकडे येणारे ब्लँक कॉल्स दुबईचेच होते? म्हणजे हा शंतनू बर्वे? नाही नाही नाही, तो शंतनू बर्वे नसणार. एका नावाची अनेक माणसं असतात, पण दुबईला राहणारा शंतनू म्हणजे तो तर नसेल. छे, काहीतरीच विचार काय येतात माझ्या मनात. मी आजपर्यंत निगेटिव्ह विचार कधी केले नाही, आणि आज हे असं का वाटतंय? नाही नाही, हा दुसराच कोणीतरी शंतनू आहे. उगाच भलते विचार का करतोय मी? दैवाचा हा खेळ निराळा. हा शंतनू म्हणजे नाही, पण अजून काही डिटेल्स कळलेल्या नाहीत. पण दुबईचा म्हणजे सर इन्स्पेक्टर साहेब आले. आत पाठवा त्यांना. ओके. हॅलो डॉक्टर. हॅलो, बसा. थँक्यू. पेशंट शुद्धीवर आला? नाही अजून, माझी ट्रीटमेंट चालू आहे. ब्लड आणि एक्सरेचे रिपोर्ट्स आले. त्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे. नाही, फार मोठं ऑपरेशन नाहीये, पण ऑपरेशनची गरज आहे. डॉक्टर, ही पोलीस केस आहे आणि आमच्या नियमानुसार आम्हाला पेशंटला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं. काल रात्री इमर्जन्सी होती म्हणून आमच्या कॉन्स्टेबलनी यांना तुमच्याकडे ऍडमिट केलंय, पण इथून पुढची ट्रीटमेंट त्याला तुमच्याकडे म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही घेता येणार. आम्हाला त्याला शिफ्ट करावं लागेल. नाही, मला समजते ते, पण आता तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याच्या कंडिशनमध्ये नाहीये, आणि एक डॉक्टर म्हणून मी त्याला तसा सल्ला नाही देणार. तुमच्या नियमाप्रमाणे हॉस्पिटलच्या बिलिंगचा प्रश्न येणारच आहे ना. मला वाटतं त्याला थोडं स्टेबल होऊ द्या, तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांची माहिती कळेल, इतरही गोष्टी कळतील. मग बघू ना, त्यानंतर तुम्ही त्याला शिफ्ट करू शकता. अर्थात मला तुमच्या डिपार्टमेंटची कन्सेंट साईन हवी आहे. ठीक आहे डॉक्टर, तुमचंही बरोबर आहे. बरं, मी आता निघतो, मला पेशंटला पण बघायला जायचं. ओके, येऊ? या. ओके, थँक्यू. थँक्यू. झोपा. काय काय झालं? साहेब, डॉक्टरांनी ब्लड टेस्ट आणि एक्सरे रिपोर्ट काढले. माहिती आहे मला, पुढे बोला. ट्रीटमेंट सुरू आहे, ऑपरेशन करावं लागणार म्हणते. मला माहिती आहे ते, मी डॉक्टरना भेटूनच आलोय. आपल्या कामाचं काय झालं ते बोला. सर, टिपरे फोन करणार आहेत तुम्हाला. अच्छा. बोला टिपरे. मी दुपारपासून हॉटेल नवरंगमध्ये आहे. थोडा घोळ झाला होता म्हणून रिपोर्ट करायला वेळ लागला. ॲक्सिडेंट झालेला माणूस नवरंग हॉटेलचा मालक नाही आहे. तो 4-5 दिवसापूर्वी दुबईहून आलाय आणि रूम नंबर 401 मध्ये उतरलाय. एकटाच आहे, बरोबर कोणी नाही त्याच्या. रोज वेगवेगळ्या गाड्या भाड्याने घेतो आणि दिवसभर बाहेर असतो. मग घोळ काय झालाय? ही गाडी अनिमेश शर्मा नावाच्या माणसाने भाड्याने घेतली होती. गाडी चालवणारा शांतनू आहे. मग अनिमेश कुठे गेला हा प्रश्न होता. अनिमेश ह्याच हॉटेलमध्ये 403 मध्ये उतरलाय. थोड्याच वेळाने अनिमेश शर्मा आला. तो म्हणाला की शांतनूने त्याला गाडी देण्याबद्दल रिक्वेस्ट केली म्हणून त्याने त्याला गाडी दिली. बरं, गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे? त्याला कॉन्टॅक्ट केला. तो म्हणाला की शांतनूने त्याला अर्ध्या रस्त्यातच पैसे देऊन उतरवून दिलं आणि स्वतः गाडी घेऊन गेला. रोज तो असंच करत होता.
आणखीन काही माहिती मिळाली? हॉटेलच्या रजिस्टरमध्ये त्याचा दुबईचा लँडलाईन नंबर आहे. त्या नंबरवर कॉल केला पण कोणी उचलला नाही. दुसरा नंबर त्याच्या मित्राचा लिहिला आहे. त्याला पण कॉल केला पण एंगेज. मी आता मॅनेजर रमेश काटकरांच्या कॅबिनमध्ये आहे. त्यांच्याजवळ पासपोर्टची झेरॉक्स कॉपी आहे. अच्छा, म्हणजे हा माणूस हॉटेलचा ओनर नाहीये. तो 4-5 दिवसांपूर्वीच दुबईतून आलाय. एकटा आहे आणि हॉटेल नवरंगच्या रूम नंबर 401 मध्ये उतरलाय. रोज नवीन नवीन गाड्या भाड्याने घेऊन स्वतः चालवतो आणि दिवसभर बाहेर असतो. त्याने रजिस्टर मध्ये लिहिलेले दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर्स लागत नाही. बरं, त्याचं संपूर्ण नाव कळलं का? हॉटेलमध्ये दिलेल्या पासपोर्टच्या झेरॉक्सवरून त्याचं पूर्ण नाव कळलेलं आहे. शांतनू बर्वे. शंतनू बर्वे. गुड गुड. टिपरेता असं करा, ते दोन्ही नंबर आणि पासपोर्टची झेरॉक्स इकडे पाठवून द्या. ओके सर. ठीक आहे. शांत भाषा. यांच्या काही डिटेल्स कळल्या का? याचं पूर्ण नाव शंतनू बर्वे आहे. 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 फोन का उचलत नाही? किती उशीर झालाय? उचलला नाही. का उचलत नसतील? याचं पूर्ण नाव शंतनू बर्वे आहे. दैवाचा हा खेळ निराळा. किती आहे टेम्परेचर? सर 98.5 आहे. ओके. यांची ही सगळी औषधं उद्यापर्यंत चालू ठेवा. ओके सर. आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा टेम्परेचर चेक करा. हो सर. ठीक आहे. तुम्हाला तुमचं नाव पत्ता काही आठवतोय का? हा? सिटी स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल नाहीये. डोक्याला जबर मार बसलाय. बहुतेक स्मरणशक्ती गेलेली दिसते. हा माणूस शंतनू बर्वे आहे. म्हणजे जयाचा नवरा तर नाही? आणि तसा असेल तर
पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात वादळी. पहिल्या वादळातून कशी तरी सावरून ती खंबीरपणे उभी राहिली होती. आता कुठे तिच्या आयुष्याला पालवी फुटायला लागली होती. दुसऱ्या वादळाला कसं तोंड देईल? म्हणजे तो दुबईवरून येणारा ब्लँक कॉल. हो हो, ते माधवी प्रकरण आत्ताच कुठे संपले तर पुन्हा हे सुरू झालं. बिचाऱ्या आईंची काय मनस्थिती होईल? इकडे आड तिकडे वीर असं होईल. काय निर्णय घेणार त्या? जयाच्या लग्नाची केवढी स्वप्न पाहिली होती त्यांनी. सर हं? इन्स्पेक्टर कदम आले आहेत. त्यांना इथेच पाठवा. ओके सर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कसं आहे पेशंट आता? good. काही इम्प्रूव्हमेंट आहे का? परवा यांना मी काही प्रश्न विचारले होते, पण त्यांच्या डोळ्यात एकदम अनोळखी भाव होते. डॉक्टर, ते प्रश्न त्यांच्या मेंदूपर्यंत पोचलेच नाहीत. हो, डोक्याला मार लागलाय. सिटी स्कॅनचा रिपोर्ट आलाय आता. रिपोर्ट काही नॉर्मल नाहीये. हे आता बरे आहेत ते. 2 दिवस ताप होता त्याला. स्मरणशक्ती गेली आहे बहुतेक. त्यामुळे ह्यांच्याकडून काही माहिती मिळणं कठीण आहे. नाही, पासपोर्टच्या झेरॉक्सवरून याचं संपूर्ण नाव आणि दुबईचा पत्ता मिळाला. आमच्या पथकाने त्या पत्त्यावर जाऊन कॉन्टॅक्टही केला, पण तिथे कोणीच राहत नाही. याचा अर्थ हा एकटाच राहायचा. हॉटेल नवरंगच्या रजिस्टरमध्ये याने याच्या दुबईच्या एका मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. सुरुवातीला आम्ही ट्राय करत होतो तेव्हा तो नंबर सतत एंगेज येत होता. त्याच्यामुळे वातावरण थोडं संशयास्पद झालं होतं, पण नंतर लगेच कॉन्टॅक्ट झाला त्याच्याशी. फक्त तो मित्र सुद्धा इंडियनच आहे. म्हणजे आता काम सोपं होईल. त्यांची सगळी माहिती मिळू शकेल आता आपल्याला. नातेवाईकांबद्दल कळेल. इंडियामध्ये ह्यांचं घर आहे किंवा नाही हेही कळेल. नाही डॉक्टर, या बाबतीत निराशा पदरी पडली. तो मित्र म्हणाला की तो आणि शंतनू दोघं बिझनेस पार्टनर्स होते. आता त्यांचे बिझनेस वेगळे झालेत, तरी दोघांमधले संबंध अजून चांगले टिकून आहेत. पण गेल्या काही वर्षामध्ये हे एकमेकाला प्रत्यक्ष असे भेटलेले नाहीयेत. जे काही बोलणं व्हायचं ते फोनवरूनच. डॉक्टर, ह्या माणसाने आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकांबद्दल काहीही सांगितलेलं नाही. हा आधीपासूनच एकटा राहतो. ह्याच्याकडे कधीही कोणी नातेवाईक आलेले नाही. हा, पण मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी तो 2 वेळा आलेला आहे. भारतात कुठे राहायचं असे विचारल्यानंतर नेहमी उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. मग आता? नाही, त्याचा मित्र तसा चांगला वाटला. ह्याची ओळख पटल्यानंतर लगेच त्याने पैसे पाठवायची तयारी दाखवली आहे. कितीही खर्च आला तरी काही काळजी करू नका म्हणाला. म्हणजे यांना आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट नाही करावं लागणार. शंतनूचा सगळा खर्च द्यायला तो तयार आहे. पैशाचं ठीक आहे, पण विशेष म्हणजे पोलिसांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन त्यांच्या मित्राने दिलंय. त्यांच्याजवळ शंतनूचे जुने म्हणजे तरुण पुणेचे काही फोटोग्राफ्स होते. आम्ही ते फोटोग्राफ्स मागवून घेतले. त्याने इंटरनेटवरनं आम्हाला ते पाठवलेत. आम्ही त्याच्या प्रिंटआउट्सही काढले. जर मुंबईमध्ये या माणसाला कोणी ओळखत असेल तर त्या प्रिंटआउटचा आपल्याला नक्की फायदा होईल. या प्रिंट्स आम्ही दिल्ली पोलिसांना पण पाठवतोय. आता तुम्ही फोटो आणलेत का? म्हणजे मी बघू शकतो का? सहज. हो, इनफॅक्ट एक फोटो आत्ता आहे माझ्याकडे. मी बघू शकतो का? हो, नक्की.
मी राऊंडला जाऊन येतो. कसा आहेस? तुझं नाव शंतनू बर्वे ना रे? राहणारा दुबईचा. आणखीन काही माहिती सांगणार आहेस का? आठवतोय का काही? किती दिवस झाले हॉस्पिटलमध्येच माहिती आहे का तुला? 15 दिवस झाले. काहीच बोलत नाही. जेव्हापासून हा शंतनू बर्वे ऍडमिट झालाय तेव्हापासून काही सुचत नाही. पण मी इतका अपसेट का होतो? हाच जयाचा नवरा आहे हे अजून कुठे सिद्ध झालं? फोन सायलेंट वरच आहे. काय तुम्ही पण बाबा. ती बडबड चालली आहे तुझी मी आल्यापासून. मी एक डॉक्टर आहे आणि हॉस्पिटलमध्ये मला उशीर होऊ शकतो. आता हे नक्की की जयाकडे जाऊन खात्री करून घ्यायची की हा शंतनू जयाचा नवरा आहे का नाही. जर असेल तर मग ठरवू की आईना जयाला सांगायचं का नाही ते. पण स्वतःच्या समाधानासाठी खात्री केलेली बरी.